जुने वादविवाद विसरून कधी पण पुढे जायला शिका. कारण काय असतं ना, त्याशिवाय प्रगती अजिबात होऊ शकत नाही. कसं असतं, माणूस आहे, आपण माणूस आहे, ठीक आहे, आपल्याला राग येतो, तुम्हाला राग येतो, मला राग येतो, सगळ्यांना राग येतो, प्रत्येक व्यक्तीला राग येतो. पण तेच 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 घेऊन बसणं हे चुकीचं आहे. चुकीचं नाही आहे, तर मूर्खपणाचे लक्षण आहे. तुम्हाला कितीही काहीही बोलू दे, ठीक आहे, तुम्हाला राग येणार, स्वाभाविक आहे. त्याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही त्यातच अडकून राहणार, पुढच्या व्यक्तीशी बोलणारच नाही, किंवा त्या व्यक्तीला तुमची गरज पडणार नाही, किंवा तुम्हाला त्या व्यक्तीची गरज पडणार नाही. असं अजिबात होणार नाही. कितीही तुम्ही प्रयत्न करा की मला त्या व्यक्तीशी बोलायचं नाही, मी त्या व्यक्तीची मदत घेणार नाही, मी त्या व्यक्तीच्या दारात जाणार नाही, पण ते घडणार नाही, ते शक्य नाही. कारण आयुष्य इतकं छोटं आहे ना, काय म्हणतो ना आपण की प्रत्येक वळणावळणावर आपल्याला तो नको असेल ना, तो माणूस तर पहिला भेटणार आहे. आणि हे होतंच. आपल्याला प्रत्येकाला एकमेकाची गरज पडते. त्यामुळे काय आहे ना, प्रत्येकाला एक चान्स द्यायला शिका. ठीक आहे, एक चान्स, दोन चान्स. आणि त्यामुळे होतचं ते कसं ना, की माणसाला असं वाटते की बाबा आपण कुठेतरी चुकलो आहे, तर आपण थोडंसं नीट समंजसपणाने घेतलं पाहिजे आहे. आणि त्यातून पुढचा माणूस पण सुधारतो. आणि होतंय काय ना, तुमच्या माफ करण्याने ना त्याला त्याची स्वतःची चुकी कळून येते, त्याला स्वतःचा कमीपणा वाटायला लागतो. एकदा मला माफ केलं, दोनदा माफ केलं, आता माझ्या हातून ही परत चूक होता कामा नये. अशामुळे कदाचित पुढचा पण व्यक्ती सुधारू शकतो. आणि आपण तेच तेच जर घेऊन राहिलो ना, तर होतं काय ना, की दोन व्यक्तीमध्ये खूप अंतर पडत जातो. आणि कधीतरी आपल्याला इतकी गरज लागते त्या व्यक्तीची, की त्या व्यक्तीशिवाय आपलं काम होऊ शकणार नाही हे आपल्याला माहिती असतं. मग तेव्हा इतका मोठा विचित्र प्रसंग येऊन ओढवतो ना, की काय करू आणि काय नको असं होतं. मग आयुष्य इतकं छोटं आहे ना, तर इतके मतभेद वगैरे न ठेवलेलं कधीही बरं असं मला वाटतं. कारण काय आहे ना, आयुष्यामध्ये जर का पुढे जायचं असेल, काहीतरी बनायचं असेल, काहीतरी मिळवायचं असेल, तर सगळ्या व्यक्तींचा साथ हा आपल्याला हवीच. आणि सगळ्यांबरोबर आपल्याला चांगल्याशी बोललंच पाहिजे. त्याशिवाय तर आपल्याला एकट्याला तर काही करता येत नाही. हां, मेहनत तुमची असेल, पण तुमच्या मागे तितकीच प्रेमळ माणसं हवीत, की ज्यांचा तुम्हाला सपोर्ट असला पाहिजे. जर माझं चुकत असेल तर तुम्ही प्लीज कमेंटमध्ये सांगा की नाही, असं काही नाही, हे चुकतं आहे. आणि जर बरोबर असेल ना, तरीही सांगा. मग माझ्या मताने असं बोलायचं होतं की खरंच जर का खूपच भयानक प्रसंग किंवा कुठली तरी गोष्ट घडली आहे ना, तरच एखाद्या व्यक्तीशी तुम्ही संबंध संपवू शकता, तोडू शकता. पण जर का छोट्या छोट्या कारणावरनं जर का तुम्ही ह्या गोष्टी करत असाल ना, खरंच काही अर्थ नाही. खरंच आयुष्यामध्ये आहे ना, सोडून टाकायचं आणि पुढे निघून जायचं. काय आहे ना, तेच तेच घेऊन बसलो की आपल्याला खूप त्रास होतो. आणि त्यामुळे आपण डिप्रेशनमध्ये जातो. समोरच्या व्यक्तीचं तर काय माहिती नाही, पण आपल्याला खूप त्रास होतो. बघा, ट्राय करून नक्की. आणि प्लीज व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये सांगत चला. आणि कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ बघायचे आहेत ना, हेही सांगत चला. आम्हाला खूप छान वाटतं व्हिडिओ करताना. मग थँक्यू.